वरळी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला अटक करण्यात आली आहे। गौरी गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे। दरम्यान आज अनंत गर्जेला कोर्टात हजर करणार असल्याचं कळत आहे। पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे याच्यावर पत्नीच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे। कुटुंबियांनी तसा आरोप केलेला आहे आणि आता अनंत गर्जेला वरळी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे आणि सध्याचे अपडेट म्हणजे आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे ज्या डॉक्टर आहेत त्यांनी आत्महत्या केली होती आणि या प्रकरणी कुटुंबियांनी अनंत गर्जेंवर गंभीर आरोप केलेत। ही आत्महत्या नसल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केलाय आणि आज अनंत गर्जेला कोर्टात हजर केलं जाणार आहे। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे आहेत। गौरी गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे। दरम्यान डॉक्टर गौरी यांचं पार्थिव बीडमध्ये अंत्यसंस्कारासाठी दाखल झालंय। अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याची मागणी करण्यात आली आहे। डॉक्टर गौरीच्या नातेवाईकांचा गर्जेच्या घरासमोर आक्रोश पाहायला मिळतोय। पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सध्या होताना दिसतोय। तर डॉक्टर गौरी यांचं पार्थिव बीडमध्ये अंत्यसंस्कारासाठी दाखल झालेलं आहे। गौरी यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार आज होणार आहेत। मात्र अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याची कुटुंबियांची मागणी। डॉक्टर गौरीच्या नातेवाईकांनी गर्जेच्या घरासमोरच आक्रोश केलाय। अनंत गर्जेला अटक करण्यात आली आहे, त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। दरम्यान गौरी यांचं पार्थिव बीडमध्ये दाखल झालेलं आहे। आज बीडमध्ये डॉक्टर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। दरम्यान अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करावेत अशी मागणी या कुटुंबियांनी केली आहे। तर डॉक्टर गौरीच्या नातेवाईकांनी गर्जेच्या घरासमोरच आक्रोश केलाय, टाहो फोडलाय। दरम्यान पोलिसांकडून या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, कारण अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याची मागणी या नातेवाईकांनी केली आहे आणि त्यामुळेच आता पोलीस हे नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत। काल डॉक्टर गौरी यांनी आत्महत्या केली होती। पंकजा मुंडे यांचे पीए असलेले अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी यांनी आत्महत्या केली होती आणि ही आत्महत्या नसल्याचा आरोप डॉक्टर गौरीच्या कुटुंबियांनी केला होता। दरम्यान डॉक्टर गौरी यांचं पार्थिव बीडमध्ये अंत्यसंस्कारासाठी दाखल झालंय। आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। मात्र अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याची मागणी गौरी गर्जेच्या नातेवाईकांनी केली आहे आणि हा आक्रोश आपण पाहतोय। त्यांच्या डॉक्टर गौरीच्या नातेवाईकांनी गर्जेच्या घरासमोरच आक्रोश सुरू केला आहे। मात्र या सगळ्यावर आता पोलिसांनी या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, या नातेवाईकांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण बघतोय की काल अतिशय धक्कादायक घटना घडली आणि त्याचं आता स्वरूप संतापात गेल्याचं पाहायला मिळतंय। काल डॉक्टर गौरी हिचा पोस्टमॉर्टम झाला आणि नायर रुग्णालयातून कुटुंबीय काल रात्रभर प्रवास करून आता त्यांच्या गावी गेलेले आहेत। हे गाव आहे मोहज देवडे गाव, पाथर्डी तालुक्यातलं हे गाव आहे, बीड जिल्हा, आणि हे गाव आहे अनंत गर्जेचं। आणि सर्व जे संतप्त नातेवाईक आहे गौरी गर्जे हिचे, ते सर्व त्यांच्या घरासमोर उभे आहेत आणि त्यांनी सर्व जे अंत्यविधीतील सर्व वस्तू असतात ते सगळ्या घेऊन आलेल्या आहेत आणि अनंत गर्जेच्या घरासमोरच आम्हाला अंत्यविधी करायचा आहे अशा पद्धतीची मागणी जी आहे ती सध्या त्यांच्याकडून सुरू आहे। जे अनंत गर्जेचे नातेवाईक असतील किंवा गाववाले असतील त्यांच्या वतीने हा विरोध केला जातोय। सर्व सामंजस्याची भूमिका घ्या अशा पद्धतीची बतावणी केली जाते। मात्र जे गौरीकडचे नातेवाईक आहेत ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। एकंदरीत गावामध्ये तणावाचं वातावरण आहे। आपण व्हिज्युअल्स मध्ये बघू देखील शकता की पोलीस देखील गावामध्ये आलेले आहेत। एकंदरीत सर्व आता यामधून मार्ग कसा निघतो, पोलिसांच्या शिष्टायला हे येतं का किंवा नातेवाईकांचं ऐकलं जातं की अनंत गर्जेच्या घरासमोरच डॉक्टर गौरीचा अंत्यविधी होतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। निश्चितच ऋतिक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर डॉक्टर गौरी यांचं पार्थिव बीडमध्ये अंत्यसंस्कारासाठी दाखल झालंय। मात्र अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करणार अशी मागणी नातेवाईकांनी केली, त्यामुळे पोलीस आता या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। डॉक्टर गौरीच्या नातेवाईकांनी गर्जेच्या घरासमोरच आक्रोश सुरू केला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। डॉक्टर गौरी यांचं पार्थिव बीडमध्ये अंत्यसंस्कारासाठी दाखल झालेलं आहे। मात्र अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करणार या भूमिकेवर हे नातेवाईक ठाम आहेत। पोलिसांकडून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न होतोय। सध्या थोडंसं तणावपूर्ण वातावरण इथे दिसत आहे। आज डॉक्टर गौरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मध्ये होणार आहे। तर नातेवाईकांनी गर्जेच्या घरासमोरच आक्रोश सुरू केलेला आहे।
तर अनंतच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याची या नातेवाईकांची मागणी. अनंत गर्जे हे डॉक्टर गौरी यांचे पती आहेत. पंकजा मुंडेंच्या जे पी आहेत अनंत गर्जे यांच्या पत्नीनं काल आत्महत्या केली होती आणि याचा आरोप हा अनंत गर्जेवर गौरीच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान डॉक्टर गौरी पालवे गर्जे प्रकरणी महत्वाची अपडेट समोर येते. आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि अनंत याचं भांडण झालं होतं. यावेळी अनंत हे पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडले. अनंत गर्जेची गाडी कोस्टल रोडला असताना गर्जे वारंवार गौरी यांना फोन करत होता. मात्र गौरी यांनी फोन उचलला नाही आणि याच संशयातून अनंत याने गाडी पुन्हा घराकडे वळवली. आताची आणखी एक अपडेट समोर आली. या प्रकरणातली आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि अनंत यांचं भांडण झालं होतं अशी माहिती कळतेय. आणि यावेळी अनंत हे पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडले होते. अनंत गर्जेची गाडी ही कोस्टल रोडला आली होती आणि त्या दरम्यानच गर्जे वारंवार गौरी यांना फोन करत होता. मात्र गौरी यांनी फोन उचलला नाही आणि याच संशयातून अनंत यांना पुन्हा एकदा गाडी घराकडे वळवली.